सर्वप्रथम मी आपले लाडके प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळजी यांचं अभिनंदन करतो, त्यांचे आभार व्यक्त करतो की त्यांनी काँग्रेस पक्षामध्ये पक्षप्रवेश होतील असं काही दिवसापूर्वी सूचित केलं होतं आणि आपल्या सगळ्यांचंच लक्ष लागून होतं की नेमका पक्षप्रवेश कोणाचा होणार आहे. आणि आज मला मनस्वी आनंद होतोय की मराठवाड्यातल्या मातीतला वाघ आज आमचे नेते आदरणीय राहुल गांधीजी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून काँग्रेस पक्षामध्ये पक्षप्रवेश करत आहेत. मी त्यांचं मनापासून आपल्या सगळ्यांच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत करतो. मला आठवतंय महाराष्ट्र विधिमंडळामध्ये जेव्हा बाबाजानी दुर्राणी हे आमदार होते, मी आमदार आहे आणि अध्यक्ष महोदय त्या विधिमंडळाच्या आवारामध्ये जेव्हा बाबाजानी दुर्राणीजी यांची भेट आमची व्हायची तेव्हा अनेकदा मी त्यांना असं म्हणालो की आता काँग्रेसमध्ये यायला हरकत नाही. आणि त्यांनी तो निर्णय घेतला याचं मी मनापासून स्वागत करतो. एक योग यावा लागतो, एक वेळ यावी लागते आणि आज तो योग आहे, आज ती वेळ आहे असं मी म्हणालो तर ते चुकीचं होणार नाही. ते म्हणाले की बडी देर कर दी मेहरबा आते आते, देर आए दुरुस्त आए. आणि मला आनंद याचा आहे की आपल्या प्रांताध्यक्षांनी आदरणीय हर्षवर्धन सपकाळजी यांनी जनमताला महत्व दिलं. काँग्रेस पक्षामध्ये ज्या नेत्याचा आज प्रवेश होतोय तो लोकनेता आहे असं मी म्हणालो तर तेही चुकीचं होणार आहे. मोहन जोशीची अनेक पक्षप्रवेश आपण पाहिले पण आजचा पक्षप्रवेश दृष्ट लागण्यासारखा आहे. मराठवाड्यातून आणि विशेषतः परभणी पाथरी येथून तळागाळातला सामान्य माणूस आज काँग्रेस पक्षाच्या मुंबई येथील मुख्यालयामध्ये पदार्पण करतोय. हेच मला असं वाटतं की काँग्रेसच्या नेत्यांना अभिप्रेत आहे. हेच आदरणीय सोनिया गांधींना अभिप्रेत आहे. हेच आदरणीय मल्लिकार्जुन खरगेजी यांना अभिप्रेत आहे. हेच आदरणीय राहुल गांधीजी यांना अभिप्रेत आहे. हेच आदरणीय प्रियंका गांधीजी यांना अभिप्रेत आहे. आज आम्ही सगळे आपल्या स्वागतासाठी या ठिकाणी हजर आहोत. आणि तुम्हाला पाहिल्यानंतर बाबाजानी दुर्राणी मी असं म्हणणार नाही की तुमचं भवितव्य उज्ज्वल आहे. किंबहुना मी असं म्हणेन की तुमच्या आगमनाने मराठवाड्यामध्ये काँग्रेस पक्षाचं भवितव्य हे उज्ज्वल ठरेल. हे मला आपल्यासमोर मांडावंसं वाटतं. देशामध्ये राज्यामध्ये काय चाललंय तुम्ही पाहताय.
देशामध्ये लोकसभा सुरू झाली पण ती बंद आहे. गेली 10 दिवस जगातल्या सर्वोच्च लोकशाहीचं जे मंदिर म्हणून आपण भारताच्या लोकसभेला आणि राज्यसभेला समजतो, तिथं कसलंही कामकाज सुरू नाही. आणि का ते सुरू नाहीये? कारण भारत देशातले विरोधी पक्ष नेते आदरणीय राहुल गांधीजी आणि आदरणीय मल्लिकार्जुन खरगेजी सरकारला हे विचारतायत, सर SIR स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन जे चाललंय देशभरामध्ये आणि विशेषतः बिहारमध्ये, याची गरज अचानकपणे तुम्हाला आणि आदरणीय प्रांताध्यक्षांच्या समवेत या संदर्भामध्ये आम्ही चर्चा करणार आहोत की फक्त बिहारमध्ये याची अडचण आहे असं नव्हे, तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा, लातूरमध्ये, परभणीमध्ये, नांदेडमध्ये, बीडमध्ये, धाराशिवमध्ये भारतातल्या मतदाराला आता हे पुन्हा एकदा सिद्ध करावं लागत आहे की मी या भारताचा नागरिक आहे, मी या भारताचा मतदार आहे, भारताचा माझा जन्म आहे. हे पुन्हा एकदा त्याला सिद्ध करावं लागत आहे. आणि ही अवस्था या देशामध्ये जर कोणी आणली असेल, लादली असेल, तर ते भारतीय जनता पक्ष प्रणीत आघाडीनं हे सारं या ठिकाणी सामान्य माणसाच्या जीवावर ओढावून घेण्यासारखा प्रकार या ठिकाणी केलेला आहे. आणि म्हणून या लढ्यामध्ये आज तुम्ही सगळे आमच्याबरोबर सामील होत आहे, याबद्दल आम्ही पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनापासून या ठिकाणी स्वागत आहे. आणि आमचे प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळजी यांचं विशेष अभिनंदन करू इच्छितो की त्यांनी मराठवाड्यामध्ये अशा नेत्याला पक्ष प्रवेश दिला जेणेकरून मराठवाड्यामध्ये पक्षाचं बळ हे वाढल्याशिवाय राहणार नाही. आणि त्यांनी आपल्याला शब्द दिलाय, परभणीमध्ये आता क्रमांक 1चा पक्ष म्हणून भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष हा पुढे येईल. आणि त्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न बाबाजानी दुर्राणी आणि त्यांचे असंख्य सहकारी या ठिकाणी करतील, याबद्दल आमच्या मनामध्ये कुठलीही शंका नाहीये. बाबाजानी दुर्राणी तुम्हाला आम्ही एवढंच या निमित्तानं सांगू इच्छितो, जब जब आप हमें आवाज देंगे, आप हमें आपके साथ खड़ा पाएंगे. मी मोहन जोशीजी यांचे विशेष आभार या ठिकाणी व्यक्त करू इच्छितो की त्यांनी हा सगळा सोहळा या ठिकाणी संपन्न केला. अतुल लोंढेजी यांची एक विशेष भूमिका या सगळ्या सोहळ्याच्या पार्श्वभूमीमध्ये राहिली, याबद्दल त्यांचेही कौतुक करू इच्छितो. सिद्धार्थ हत्ती अंबिरे यांनी देखील या सगळ्या प्रयत्नांना खुल्या मनानं
त्यांचं स्वागत केलं आणि या पुढच्या काळामध्ये हिंगोली, परभणी, जालना, बीड या परिसरामध्ये आपल्या पक्षाला भक्कम साथ बाबाजानी दुर्राणी यांच्या माध्यमातून लाभणार आहे. याबद्दल त्यांचे देखील मी आभार व्यक्त करू इच्छितो. हुसेन दलवाईजी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं मार्गदर्शन हे नेहमीच आपल्याला राहिलेलं आहे. तुकाराम रेंगे पाटीलजी या प्रवेशामध्ये आपली ही शिफारस ही महत्वाची ठरली आणि म्हणून प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळजी, आम्ही लहानपणी परभणीबद्दल एक म्हण ऐकलेली आहे, जगात जर्मनी देशात परभणी. त्यामुळं परभणी मी तुम्हाला सांगायला हरकत नाही की आदरणीय विलासराव देशमुख साहेबांच्या आत्याचं गाव हे परभणी जिल्ह्यात, म्हणजे आमच्या आजीचं गाव हे परभणी जिल्ह्यामध्ये. आणि म्हणून आमचे ऋणानुबंध हे आगळे वेगळे आहेत आणि म्हणून ते ऋणानुबंध परभणीकरांबरोबर कायम जोपासण्याचा शब्द आज या निमित्ताने मी आपल्याला देऊ इच्छितो. आज मला या प्रसंगी उपस्थित राहता आलं याचं सौभाग्य हे माझं आहे असं मी मानतो. दुरानी साहब, आपके लिए एक शेर मुझे याद आ रहा है. अगर देखना चाहते हो मेरी उड़ान को, अगर देखना चाहते हो मेरी उड़ान को, तो ऐ लोगों और ऊंचा करो इस आसमान को. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.